चला बघा आता लसाई वसाईचा पार्ट दुसरा. काल आपण बेसिक बघितलं होतं. आज परीक्षेमध्ये येणारे प्रश्न आहेत हे 4थी पासून ते 8वी पर्यंत आणि जितक्या तुमच्या परीक्षा आहेत सहसेवेच्या, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, त्याच्यानंतर शिक्षक भरतीमध्ये सुद्धा असे प्रश्न येतात. तर आपण सगळ्या टाईपचे थोडे थोडे प्रश्न बघूत. पहिला प्रश्न असा आहे, अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला 3, 4 व 5 ने भाग दिल्यास प्रत्येकी बाकी 1 राहते. आता या प्रकारच्या प्रश्नामध्ये काही शब्द असतात, लक्षात ठेवायचे. कोणते शब्द? लहानात लहान. ज्या प्रश्नामध्ये लसाई मसावीच्या लहानात लहान, छोट्यात छोटी, कमीत कमी किंवा एक शब्द आहे किमान, याच्यापैकी कुठला तरी शब्द आला तर लसावी काढायची असते. लक्षात ठेवा कुठले शब्द ते? लहानात लहान, छोट्यात छोटी, कमीत कमी आणि किमान. यापैकी कुठला जरी शब्द आला तर आपण काय करायचे असते? लसावी काढायची असते. ठीक आहे. तर इथं लहानात लहान शब्द आला तर आपण काढणार लसावी. कशाची लसावी काढणार? हे 3, 4 आणि 5 आपण काय काढणार? लसावी काढणार. ओके. 3, 4 आणि 5 ची लसावी. 3, 4, 5 ही तिन्ही संख्या कोणत्या पाड्यामध्ये आहेत का? नाहीये. याच्यापैकी कोणत्या 2 संख्या एका पाड्यामध्ये आहेत का? नाहीयेत. कुठल्या पण 2? 3 आणि 4 कोणत्या पाड्यामध्ये आहेत का? नाही. 5 आणि 4 कोणत्या पाड्यामध्ये आहेत का? नाही. 3 आणि 5 कोणत्या पाड्यामध्ये आहेत का? नाही. तर अशा वेळेस लसावी म्हणजे काय असेल? मग या तिघांचा गुणाकार असेल. काय असेल? तिघांचा गुणाकार. मग लसावी बरोबर 3 गुणिले 4 गुणिले 5. करा गुणाकार. 4 पंचे 20, 20 त्रिक 60. तर लक्षात ठेवा 60 ही अशी संख्या आहे की ज्याला 3 न भागा बाकी उरते 0, 4 ने भागा बाकी उरते 0, 5 ने भागा बाकी उरते 0. ठीक आहे. पण त्यांनी प्रश्नामध्ये काय म्हणलं? प्रत्येकी बाकी 1 राहणारी, भाग दिल्यानंतर बाकी 1 राहणारी. पण 60 ही कशी संख्या आहे की बाकी काय उरतच नाहीये, पूर्ण भाग चाललाय, बाकी 0 उराली. मग 1 कधी उरेल? जेव्हा याच्यामध्ये आपण 1 टाकणार. याचा अर्थ 61 ही अशी संख्या आहे की ज्याला 3 न भागा, 4 न भागा किंवा 5 न भागा बाकी किती उरेल? 1 उरेल. म्हणून पर्याय क्रमांक येईल आपला 2 येईल. लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा बाकी हा शब्द येईल परीक्षेमध्ये, प्रश्नामध्ये बाकी किती उरेल? बाकी 1 म्हणलं तर 1 लसावी काढून ऍड करायचा. बाकी 2 म्हणलं तर 2 काय करायचे? त्याच्यामध्ये मिळवायचे. समजलं? बाकी कधी उरेल? जास्त झाल्यावरच उरेल. समजलं? जास्त झाल्यानंतर बाकी उरणार. त्यासाठी बाकी जर उरवायची असेल तर आपण लसावी काढून त्याच्यामध्ये काय करणार? आपण ते मिळवणार, ऍड करणार. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. तसाच हा 6वीच्या मंथनच्या पुस्तकातला प्रश्न आहे आणि बऱ्याच परीक्षेला येतो हा प्रश्न. ठीक आहे. काय म्हणलं? अशी लहानात लहान संख्या सांगा की जिला 30, 40 किंवा 50 ने भागले असता प्रत्येक वेळी बाकी किती उरेल? 10 उरेल. तर तोच आपलं ट्रिक. शब्द लक्षात ठेवायचे. लहानात लहान आणि प्रत्येक वेळी बाकी किती राहिली? 10. प्रत्येक वेळी बाकी किती राहिली? 10. लक्षात ठेवा प्रत्येक वेळी हा शब्द आलाय. हा पुढच्या प्रकारामध्ये आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. मग अशाच काय करणार आपण? लहानात लहान शब्द लावून आपण काढणार लसावी. कशाची लसावी काढणार आपण? 30, 40 आणि 50 ची काढणार आपण लसावी. बघा एकक स्थानी 0, 0, 0 म्हणजे पण याला 10 ने भाग देऊ शकतो. बरोबर आहे. देऊ 10 ने भाग याला. 10 त्रिक 30, 10 चौक 40, 10 पाचा 50. या 10 ने तिघांनाही भाग गेला आपण केला. राईट. ठीक आहे. आता पुढे बघा 3, 4, 5 आधीचाच प्रश्न आहे. 3, 4, 5 या तिघांना कशाला भाग जाते का? नाही. याच्यापैकी दोघांना कशाला भाग जाते का? नाही. देतच काय करायचं? आपण थांबायचं. पुढे करायची गरज नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये पूर्ण उत्तर 0, 1 ही पण करायची नाही. जिथं थांबू शकतो म्हणजे थांबणार. मग मसावी काढताना फक्त राईट करण्याचा गुणाकार करतो आपण. आठवते तुम्हाला? तर मसावी किती आला? याचा 10. पण आपल्याला सध्या मसावीशी काय देणे घेणे नाहीये. आपण डायरेक्ट काढणार याचा लसावी. डायरेक्ट करू. बघा 5 चौक 20, 20 त्रिक 60. 60 गुणिले 10 म्हणजे किती होणार? 600. किती होणार? 600. तर याचा लसावी किती आला? 600. पण प्रश्नामध्ये काय म्हणलं? बाकी किती पाहिजे आपल्याला? 10 पाहिजे. तर बाकी कधी उरेल? जास्त झाल्यावर उरेल. बरोबर आहे. बाकी कधी उरेल? जास्त. 600 ही अशी संख्या आहे की 30 न भागा बाकी उरेल 0, 40 न भागा बाकी उरेल 0 आणि 50 ने जरी भागलं तर बाकी किती उरेल? 0 उरेल. तर बाकी 10 कधी उरेल? या 600 मध्ये जेव्हा आपण 10 टाकणार म्हणजे आपलं उत्तर किती यायला पाहिजे? आपलं उत्तर जेव्हा 610 येईल तेव्हाच बाकी 10 उरेल. कळलं? पण पर्याय क्रमांक काय लिहायचं? पर्याय क्रमांक येईल 3. ओके.
चला पुढचं बघा. हा पण एका परीक्षेमधलाच प्रश्न आहे आणि 7वी 8वी लेवलचा प्रश्न आहे, पण परीक्षेमध्ये आला होता. पोलीस भरतीच्या का ग्रामसेवकाच्या का तलाठी भरतीमधला आहे का? बघा, औषध विक्रेत्याकडे अनुक्रमे एकाच प्रकारच्या 15, 20 आणि 25 बाटल्या मावतील अशी खोकी आहेत. म्हणजे बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये किती मावतात? एकतर 15 बाटल्या मावतील किंवा 20 किंवा 25. याच्यापेक्षा जास्त मावणार नाही किंवा कमी पण मावणार आहे, इतक्याच बसतील आणि ते बॉक्स भरेल. ठीक आहे. मग काय म्हटलं? मावतील अशा खोकी आहेत. कोणत्याही प्रकारचे खोके पूर्णपणे बाटल्यांनी भरण्यासाठी कमीत कमी डॅश डॅश बाटल्या लागतील. ठीक आहे. तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खोका घेतला तर ते पूर्ण भरायला पाहिजे. तर अशा तुमच्याकडे किती बाटल्या पाहिजेत याचं त्यांनी तुम्हाला काय विचारलं? उत्तर विचारलं. तर प्रश्नामध्ये शब्द बघा, कुठला शब्द आला इथं? कमीत कमी आला. कमीत कमी मी तुम्हाला कोणकोणते शब्द म्हणले होते? लहानात लहान, कमीत कमी, छोट्यात छोटी किंवा किमान, असे शब्द जे तुम्हाला कमीपणा दाखवतात, ज्याच्यामध्ये असं कळते की आपल्याला कमी सांगायचंय. अशाच काय करणार आपण? लसावी काढणार. ठीक आहे. कशाचं लसावी काढणार? लसावी काढणार आपण 15चा, 20चा आणि 25चा आपण काढणार लसावी. कितीनं भाग दिली सांगा पटकन? 5 न. व्हेरी गुड, शाबास. 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25, 3 4 5. परत तेच आलं. बघा किती रिपिटेशन होते. बरोबर आहे. याच्या पुढे जाईल का भाग? आता नाही. डायरेक्ट करूत आपण. करा आता. 5 चोक 20, 20 त्रिक 60, 60 गुणिले 5, 6 पंचे 30, शून्यला 0. मग किती बाटल्या पाहिजे तुम्हाला? 300 बाटल्या लागतील. जर तुमच्याकडे 300 बाटल्या असतील तर ज्याच्यामध्ये 15 बाटल्या मावतील असाही खोका भरू शकतो, ज्याच्यामध्ये 20 बाटल्या मावतील तसे पण पूर्ण खोके भरतात, आणि ज्याच्यामध्ये 25 बाटल्या मावतात असा पण खोका पूर्ण भरेल आणि बाकी काहीही उरणार नाही. समजलं? कळलं या प्रकारचा प्रश्न? तर शब्द लक्षात ठेवायचे. लहानात लहान, छोट्यात छोटी, कमीत कमी किंवा किमान. ओके. बघू पुढचा प्रश्न. चला पुढचा प्रश्न बघा. एक शब्दानं फक्त प्रश्न बदलला आणि पूर्ण अर्थच बदलून जाते आणि पूर्ण उत्तर बदलते. प्रश्न तसाच आहे बघा. बघल्याबरोबर आपल्याला वाटतं की बुजनास प्रश्न, पण थोडासा ट्विस्ट आहे याच्यामध्ये. अशी लहानात लहान संख्या सांगा की जिच्यात 5 मिळवले असता, 5 मिळवले असता 12, 15 व 18 ने निशेष भाग जाईल. निशेष भाग जाईल म्हणजे बाकी शून्य उरेल. बघा आधीच्या प्रश्नामध्ये काय होता? 5 बाकी राहील, 3 बाकी राहील, 7 बाकी राहील. तिथं बाकी 7 राहू लागले. इथं बाकी दिलाय का शब्द? नाही. इथं काय म्हणलं? मिळवल्यावर भाग गेला पाहिजे. याचा अर्थ काय करणार आपण? आधी जर आपण नियमाप्रमाणे लसावी काढणार, काढा लसावी. कशाचं लसावी काढणार आपण? 12, 15 आणि 18. सांगा तिघांनाही भाग जाणारी कुठली संख्या आहे? 12, 15 आणि 18ला भाग जाणारी कोणती संख्या आहे? 3. व्हेरी गुड, शाबास. काय आहे? 3. देऊ 3 न भाग. 3 चौक 12, 3 5 15, 3 संग 18. याला करायचं राईट. आता पुढे बघा. 4, 5, 6 या तिघांना भाग जाणारी कोणती संख्या आहे का? नाही. मग काय करतो आपण? या दोघांना भाग कशाने जाते? 4ला आणि 6ला. व्हेरी गुड. 2 भाग देतो आपण. बे दोन्ही 4. 2 ने 5ला भाग जात नाही म्हणून 5ला काय करायचं? 5 लिहून टाकायचं. आणि 2 न 6ला भाग दिला होता किती येईल? 3. याला राईट करायचं का? नाही. आता 2, 3, 5 कुठल्या पाड्यामध्ये आहेत का? नाही. 2 आणि 5 कुठल्या पाड्यामध्ये आहेत का? नाही. 5 आणि 3 आहे का? नाही. 2 आणि 3 आहे का? नाही. सगळ्या मूळ संख्या त्या 3. इथं थांबून टाकायचं. मग आता करणार आपण लसावी. कशी करणार लसावी आपण? 3 5 15, 15 दोन्ही 30, 15 दोन्ही 30 आणि इथं 3 दोन्ही 6. बरोबर आहे. 3 सांग 18, शून्याला 0. मग याचा लसावी किती आला? 180. तुम्ही लगेच 180 ला गोल करून टाकता, पण नाही. 180 आपलं उत्तर नाही. लसावी 180 आहे. याचा अर्थ ही 180 कशी आहे? ज्याला 12 ने भाग द्या बाकी उरेल 0, 15 ने भाग द्या बाकी उरेल 0 आणि 18 ने भाग द्या बाकी उरेल 0. पण त्यांनी काय म्हटलं? 5 टाकल्यावर भाग गेला पाहिजे. याचा अर्थ काय? याच्यामध्ये आपल्याला 5 टाकलेले आहेत. 5 टाकल्यानंतर 180 आला पाहिजे. काय म्हटलं? 5 टाकल्यानंतर 180 आला पाहिजे. मग ती संख्या कोणती असेल? 175 असेल. 175 ही अशी संख्या आहे की ज्याच्यामध्ये आपण जेव्हा 5 टाकू, 175 हे आपलं उत्तर आहे. 175 ही अशी संख्या आहे की ज्याच्यामध्ये जर आपण हे 5 मिळवले तर उत्तर येईल 180 आणि मग या 180 ला सर्व संख्येने निशेष भाग जाईल. समजलं? कुठं बाकी करताना प्लस करायचं, कुठं मायनस करायचं. जेव्हा बाकी म्हणलं तेव्हा काय केलं आपण? प्लस केलं होतं.
आणि इथं काय म्हणलं मिळवल्यावर म्हणलं तर काय केलं आपण इथं वजाबाकी केली. ठीक आहे, छोट्या छोट्या शब्दांना उत्तर बदलते, रीत बदलते, त्यासाठी असे बारकावे लक्षात ठेवा. बघा पुढचा तसाच प्रश्न आहे. अशी लहानात लहान संख्या सांगा की जिच्यात 5 मिळवले असता 20, 25 आणि 30 ने निशेष भाग जाईल. याचं उत्तर तुम्ही काढून कमेंटमध्ये सांगायचं आहे. पर्याय खाली तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे, व्हिडिओला पॉज करा, उत्तर काढा आणि कमेंटमध्ये सांगा. ओके, चला पुढचा प्रश्न. प्रकार बदलला आता. परत अशी लहानात लहान संख्या शोधा की जिला 12 ने भागले. बघा काय म्हणलं इथं, 12 ने भागलं बाकी 5 उरली, 16 ने भागलं बाकी 9 उरली, आणि जर 18 ने भागलं तर बाकी किती उरायली, 11 उरायली. म्हणजे प्रत्येक वेळेस बाकी वेगवेगळी आहे. याच्या आधीच्या दोन्ही तिन्ही प्रकारामध्ये बाकी आणि ते शिल्लक सारखीच होती. इथं प्रत्येक वेळेस बाकी कशी आहे, वेगळी आहे. तर थोडासा चेंजेस करायचा आहे. तेच शब्द लहानात लहान म्हणजे लसावी काढणार. कशाचं लसावी काढणार समजून घ्या. कशा कशाने भागायलो, 12 ने भागायलो, त्याच्यानंतर आपण कशाने भागायलो, 16 ने भागायलो, त्याच्यानंतर कशाने भागायलो आपण 18 ने भागायलो. म्हणजे आपण या तिघांचा काढणार अगोदर लसावी. ठीक आहे, तिघांना कशाने भाग जाईल पटकन सांगा. 12, 16 आणि 18 कशाने भाग जाईल, 2 ने. बरोबर आहे, 2 ने भाग देऊ. बेसकम 12, 2 16, 92, 18 याला केलं राईट. आता या तिघांना कशाने भाग जाईल का नाही. मग या तिघापैकी कुठल्या तरी दोघांना आपण एका संख्येने भाग देऊ शकतो. सांगा कशाने भाग देऊ पटकन. बरोबर 3, 3 दोन्ही 6, 3 न 8 ला जात नाही म्हणून 8 ला 8 3 त्रिक 9. आता सांगा कशाला भाग जाईल दोघांना, 2 ने. लिहू तिथं 2, 2 1 2 चोक 8, 3 ला 3 राईट. आता करतो आपण याचं लसावी. कसं करणार लसावी, इथले तर गुणाकार करा. 2 त्रिक 6, 6 दोन्ही 12, 12 1 12 लिहून टाकायचं 12, आणि 3 चोक 12, 12 गुणिले 12, 12चा वर्ग 144. बरोबर आहे. मग 12 गुणिले 12 कितीला, 144. ठीक आहे, या तिघांचा मग लसावी कितीला, 144. पण त्यांनी काय म्हणलं प्रत्येक वेळेस बाकी वेगवेगळी. कसं बघा, आता तुम्ही 12 ने भागलं बाकी किती उरली, 5. मग जेव्हा तुम्ही 16 ने भागलं, नाही 18 ने भागलं, 18 ने भागलं बाकी किती उरली, 11, आणि 16 ने भागल्यावर बाकी किती उरली होती, 9. मला सांगा याचा मधला फरक किती सांगा बरं. 12 मधून 5 गेलेत 7, 18 मधून 11 गेलेत 7, आणि 16 मधून 9 गेलेत, उत्तर कितीला 7. म्हणजे याच्यामधला फरक कसा आहे, सारखा आहे. फरक कसा आहे, सारखा. तर हा जो फरक आहे आपल्या या लसावीमधून काय करायचा, वजा करायचा. ठीक आहे, मग 144 वजा 7 किती होतात, 144 वजा 7 किती होतात, 137 होतात. किती होतं, 137. तर 137 अशी संख्या आहे की ज्याला तुम्ही जर 12 ने भागलं तर बाकी 5 उरेल, 18 ने भागलं तर बाकी 11 उरेल, आणि 16 ने भागलं तर बाकी किती उरेल, 37 उरेल. नीट समजून घ्या, जेव्हा बाकी वेगवेगळी असेल तेव्हा लसावी काढायचा, आणि फरक त्या लसावीमधून काय करायचा, वजा करायचा. फरक काय करायचा, वजा करायचा. ओके, आता एक प्रश्न देतो, त्याचं उत्तर काढून तुम्ही कमेंटमध्ये सांगणार. ठीक आहे, याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, व्हिडिओला पॉज करा, उत्तर काढा आणि कमेंटमध्ये सांगा. बघा आता एक सूत्र आहे, लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. या एका सूत्रावर हे 4 सूत्र बनलेले आहेत. हे एक सूत्र पाठ करा किंवा हे 4 सूत्र पाठ करा, सारखंच आहे. लक्षात ठेवा नियम, या 4 संख्यापैकी तुम्हाला कुठल्या तरी 3 संख्या देतील आणि एक विचारतील, लसावी मसावी पहिली संख्या आणि दुसरी संख्या, या 4 पैकी कुठल्या तरी 3 देतील, आणि ज्याची किंमत विचारली त्याला काय करायचं, एकटं पाडायचं आणि बाकीच्यांना बाजूला घ्यायचं. जसं की तुम्हाला जर लसावी विचारली तर तुम्हाला मसावी देतील, पहिली संख्या देतील, दुसरी संख्या देतील. तर लसावी बरोबर या 2 संख्येचा गुणाकार करायचा आणि मसावी त्याला भागायचं. जर मसावी विचारली तर पहिली संख्या आणि दुसरी संख्येचा गुणाकार करायचा, त्याला लसावीनं भागायचं. पहिली संख्या म्हणतील किंवा एक संख्या म्हणतील, 2 संख्यांचा गुणाकार आणि लसावी असं म्हणतील, 2 संख्याचा गुणाकार आणि मसावी म्हणतील. तर पहिली संख्या दुसरी संख्या किंवा एक संख्या दुसरी संख्या असे काहीतरी शब्द येतील. कधी कधी काय करतात तुम्हाला, ही पहिली संख्या दुसरी संख्या वेगवेगळी न देता दोघांचा डायरेक्ट गुणाकार देऊन टाकतील. तर उलट सोपं होईल तुम्हाला भागाकार करायला. कळलं, या एकावर हे 4 सूत्र बनलेले आहेत. हे 4 सूत्र पाठ करा. जर होत नसेल तर एक सूत्र पाठ केले तरी
चालेल. हे सूत्र चांगल्या प्रकारे लिहून घ्या. चला बघा पुढचं गीत आता काय, दोन संख्यांचा गुणाकार 2250 आहे व त्यांचा मसावी 15 असेल तर लसावी किती. वरचं सूत्र आहे, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कधी कधी काय करतील, पहिली संख्या देतील आणि दुसरी संख्या देतील आणि या दोन्हीपैकी एक देतील आणि एक विचारतील. आता इथे त्यांनी काय केलं, पहिली संख्या आणि दुसरी संख्या वेगवेगळी न देता डायरेक्ट त्यांनी त्याचा तुम्हाला गुणाकार देऊन टाकला. उलट सोपं केलं, तुम्हाला भागाकार करायला सोपं. मग सूत्र काय होतं आपलं, एकतर या सूत्रामध्ये मांडणी करा. विचारलाय की आपल्याला लसावी, बघा लसावीला लसावी, मसावी किती आपली 15 आणि दोन संख्यांचा गुणाकार किती आहे 2250. ठीक आहे, याप्रमाणे मांडणी करा. किंवा आपण सूत्र कुठलं बघितलं होतं, लसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या भागिले मसावी, याप्रमाणे गेले तरी चालेल. ठीक आहे, हे सूत्र वापरा किंवा डायरेक्ट करा. आता बघा मग काय करणार इथं आपण, ज्याची किंमत विचारली त्याला काय करतो आपण, एकटं पाडतो. मग लसावीला लसावी 2250 ला 2250 आणि गुणाकारामधले 15 कुठे जातील, भागाकारामध्ये 15. आता 5 ने भाग द्या किंवा 15 ने भाग द्या, तुमची इच्छा. आपण 15 ने भाग देऊ. 15 1 15, 15 1 15, 22 मधून 15 गेले, किती उरलेत 7. हे 7 लिहिले इथं. 7 आणि 5 किती झालेत 75. 15 5 75 आणि शून्याला 0. तर तुमचा लसावी किती आला, तुमचा लसावी आला 150. ओके, समजलं. पुढचं गणित तुम्ही करून कमेंटमध्ये सांगणार. ठीक आहे, चला शेवटचा प्रश्न बघा आजच्या व्हिडिओमधला. तसंच आहे, दोन संख्याचा गुणाकार 588 आहे तर त्यांचा मसावी 7 आहे तर लसावी किती. मग काय करणार आपण, लसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या भागिले मसावी. तर लसावी काढायची आहे, पहिली संख्या वेगवेगळी न देता दोघांचा गुणाकार देऊन टाकलं आणि याचा मसावी किती आहे 7. आपण 7 न भागू त्याला. 7 1 7, 7 8 56, उरले 2 आणि 7 चौक 28, याचा लसावी किती येईल 84 येईल. राहिलेले बरेचसे प्रकार आहेत ते पण बघू आता पार्ट 3 मध्ये. तोपर्यंत अभ्यास करा व्यवस्थित.